आता मुडीमध्ये पाठवले केले. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. पुणे जिल्ह्यातील चाकण, आळंदी, राजगुरुनगर, देहू आदी शहरातील रस्ते, विविध बांधकाम, शहरांचा व्यवस्थित विकास होण्यासाठी महानगरपालिका करणे आवश्यक आहे. त्यामुळे आळंदी, चाकण, राजगुरुनगर आणि लगतची गावे मिळून एक महानगरपालिका करता येईल का, याबाबत आता विचार सुरू असल्याचा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात पुन्हा एकदा सांगितलं आहे. लोहगाव येथील आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री बोलत होते. अजित पवार यांच्या या नव्या महापालिकेच्या जोरदार प्रयत्नांनी तिन्ही नगरपरिषद हद्दीतील आणि लगतच्या गावातील नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. खेड तालुक्यातील तिन्ही पालिकांच्या लगतच्या गावांच्या स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व ठेवण्यासाठी एकीकडे नगरपरिषदेच्या हद्दवाढीस विरोध असताना देखील आता महानगरपालिका येऊ घातल्यानं या भागातील गावांची अवस्था काकडीची चोरी आणि फाशीची शिक्षा या उक्तीप्रमाणेच झाली आहे. रस्ता ओलांडत असताना भरधाव खासगी बसने दिलेल्या धडकेत ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाल्याची घटना चाकण या ठिकाणी घडली. मच्छिंद्र तुकाराम रौंधळ, वय वर्ष 68, राहणार आंबेठाण रोड, चाकण असे या अपघातात जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. रौंधळ हे तळेगावकडे जाण्यासाठी तळेगाव चौक येथील रिक्षा थांब्यापासून पायी रस्ता ओलांडत होते. तळेगाव चौकाकडून चाकणकडे विरुद्ध दिशेने भरधाव आलेल्या खासगी बसने त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये त्यांच्या हाताला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर बस चालक घटनास्थळावरून पसार झाला, तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. तळेगाव ते चाकण रस्त्यावर येथील तळेगाव चौकात अनेक प्रवासी वाहतुकीची रिक्षा आणि अन्य वाहने दादागिरी करून चक्क रस्त्यावरच उभी केली जात आहे. त्यामुळे अनेकदा पादचारी आणि प्रवाशांना थेट महामार्गावर येऊन वाहनांची वाट पाहत बसावे लागते. प्रवासी वाहनांच्या वाहतुकीतून वाहतूक विभागाला मलिदा मिळतो आहे. वाहतूक पोलीस या प्रकारांकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करून या वाहतुकीला पाठबळ देत असल्यानं सामान्य नागरिक आणि प्रवासी संताप व्यक्त करत आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक संकटात आहे. एसटीच्या ताफ्यातील बसेसची दुरावस्था आणि एसटी कर्मचाऱ्यांचे थकलेलं वेतन असे अनेक प्रश्न सध्या महामंडळाच्या पुढे आहेत. नव्या बसेस शहरापुरत्या मर्यादित आहेत. ग्रामीण भागात सोडण्यात येणाऱ्या बसेस अपुऱ्या आणि त्यांची दुरावस्था आहे. मात्र राज्य शासनाच्या बसेसवर झळकत असलेल्या अशा जाहिराती पाहून सामान्य नागरिक अंतर्मुख होत आहेत. कसलीही पुरेशी खबरदारी न घेता राष्ट्रीय महामार्गावर आणि चाकण औद्योगिक भागातून भंगार वाहतूक करताना अनेकदा लोखंडी बार रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पडत आहेत. त्यामुळे वाहने पंक्चर होण्याचे प्रमाण वाढले आहे. धोकादायकरित्या भंगार मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. सायकलच्या जुन्या काळात लुना हे वाहन सधन कुटुंबाचं प्रतीक मानलं जात होतं. लुना हे दुचाकी वाहन सायकलच्या काळात अनेकांना आकर्षित करत असे. त्याच कायनेटिक कंपनीने आता पुन्हा एकदा लुना बाजारात आणली आहे. शेतकऱ्यांना शेतमाल वाहतूक करण्यासाठी सोयीचे वाहन लुना असल्याचा याचे विक्रेते सांगत आहेत. त्याचमुळे चाकण येथील मार्केटमध्ये शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी संबंधित कंपन्या आठवडे बाजाराच्या दिवशी आवर्जून आपल्या वाहनाची जाहिरात करण्यासाठी येत आहेत. नमस्कार, मी कायनेटिक शोरूम चालवतो चाकणमध्ये. आमची 1972 साली कायनेटिक शोरूम चालू. पहिली कायनेटिकची गाडी होती, आता मॉडिफाय करून. कोणती गाडी होती? कायनेटिक लुना. त्या गाडीला मॉडिफाय करून आता मार्केटमध्ये चालू केलेली आहे सध्या. ह्या गाडीला मार्केटमध्ये सध्या शेतकरीचा फार रिस्पॉन्स आहे. आळंदी ते वडगाव घेणंद या रस्त्याच्या कामासाठी बजेटमधून 8 कोटी रुपये मंजूर आहेत आणि त्या रस्त्याचे काम सुरू असताना राजाश्रय लाभलेल्या ठेकेदाराकडून आर्थिक फायद्यासाठी अनियमितपणे निकृष्ट दर्जाचे काम करीत आहे. त्याबाबत माहिती अधिकारी कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी यांनी आवाज उठवला. याबाबत पुणे लाईव्ह बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर जाग आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या संपूर्ण रस्त्यांची पाहणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पाटील, उपकार्यकारी अभियंता मुरकुटे व सहाय्यक अभियंता पवार यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी करून ठेकेदाराला कामाचा दर्जा सुधारा, अन्यथा कारवाई करू असे आदेश दिले आहेत. राजगुरुनगर खेडमधील युवा लेखिका मीनाक्षी डफळ पाटोळे यांची हरिश्चंद्र ही कादंबरी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. अयोध्येचा राजा हरिश्चंद्र यांच्या जीवनावर ही कादंबरी आधारित आहे. अल्पावधीतच या कादंबरीला वाचकांनी उदंड प्रतिसाद दिलाय. हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक प्रतिमा लोणारी यांना नुकतीच नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने
PhD पदवी जाहीर केली. आरोग्य विभाग, पंचायत समिती खेड येथे पुणे हिवताप विभाग पुणे यांच्या वतीने राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉक्टर हर्षल पांडवे यांनी डासांपासून होणारे आजार, त्यांचे प्रतिबंधन व नियंत्रण याबाबत मार्गदर्शन केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेड तालुका आयोजित भव्य किल्ले व रांगोळी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाला. खेड तालुक्यात कुणबी प्रमाणपत्र शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. समावेश असलेल्या गावातील मराठा बांधवांनी कागदपत्रासह उपस्थित राहण्याचे आवाहन प्रांत जोगेंद्र कटारे आणि तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी केले आहे. खेड तालुक्यात मराठा बांधवांसाठी कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सोमवार दिनांक 12 जानेवारीपासून महसूल प्रशासनाच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांना मराठा बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असला तरी मोडी लिपीतील गावनिहाय कुणबी शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध न केल्यामुळे मराठा बांधवांनी नाराजी व्यक्त केली. राजगुरुनगर येथे खांडगे लॉन्स येथे 25 गावातील मराठा बांधव कागदपत्रासह उपस्थित असताना मोडी लिपीतील नावे प्रसिद्ध करण्यात आली नसल्याचे चित्र पाहावयास मिळाले. मात्र इतर तालुक्यात मोडी लिपीतील नावे मराठीत करण्यात येऊन प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले. खेड तालुक्यातील मोडी भाषेतील नावे मराठीत न केल्यामुळे अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त करत शिबिरातून निघून गेले. सर्व पुराव्याच्या कागदपत्रासह कुणबी प्रमाणपत्रासाठी 169 प्रस्ताव दाखल झाल्याची माहिती मंडलाधिकारी सविता घुमटकर यांनी दिली. मात्र मोडी वाचक उपलब्ध असते तर हजाराहून अधिक प्रस्ताव दाखल होऊ शकते असे शिबिरात आलेल्या नागरिकांनी सांगितले. शिबिरात काही मराठा बांधवांनी याबाबत जोरदार आक्षेप नोंदवले. फक्त खेळ तालुक्यात का नाही, फक्त मुडीमध्ये पाठवले खेळ. शासनाच्या निर्देशानुसार खेड तालुक्यामध्ये विविध ठिकाणी शिबिराद्वारे कुणबी प्रमाणपत्र वाटप शिबिरांच्या माध्यमातून सुरू आहे. यामध्ये ज्यांचे कुणबी पुरावे सापडलेले आहेत अशा व्यक्ती व त्यांचे कुटुंबीय यांना कुणबी दाखले दिले जाणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. मात्र प्रत्यक्षात अर्जदार यांना संबंधित पुराव्यांचे पुन्हा नव्याने नक्कल काढण्यासाठी सांगण्यात येत असून त्यास मोठ्या प्रमाणावर आर्थिक खर्च येत असल्याचंही काही अर्जदारांनी पुणे लाईव्ह न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितलं. याबाबत माजी सैनिक साहेबराव जाधव यांनी उपस्थित अंदाजे 80 अर्जदार यांचे तक्रारीचे सामूहिक निवेदन तयार करून तहसीलदार यांना दिल्याचा प्रकार समोर आलाय. संबंधितांनी याबाबत काय सांगितलंय पाहूयात. माझ्या मुलाचा दाखला काढायचा आहे, मुलीचा दाखला काढायचा आहे. त्यासाठी कलर प्रिंटा मारून नोटरी करून घेतले वकील साहेबांकडून आणि ते सर्कल मॅडम म्हणते त्या कलर प्रिंटा चालणार नाही, परत फेरफार 7 बारे नकला ओरिजिनलच काढायला पाहिजे आणि त्याला घेतात ते पैसे. मग 4-4 वेळा तिथं आम्ही चक्रा घालायच्या का. बाकी आमची अडचण काय नाही. 3 फाईली सेपरेट बनवल्या, ते हे करून घेतले काय तर ओरिजिनल करून घेतले. फक्त याचं कलर प्रिंट असून सर्कल मॅडम म्हणती मला ओरिजिनलच हे पाहिजे, प्रिंटा पाहिजे नकलाच्या. एवढी माझी अडचण आहे, बाकी काय अडचण नाही. मी माजी सैनिक साहेबराव नारायण जाधव आज या ठिकाणी कुणबीचे प्रमाणपत्रासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांना घेऊन या ठिकाणी कॅम्प आयोजित केलेला आहे. परंतु याचे नियोजन हे अतिशय चुकीच्या पद्धतीने केलेले असून मला असं वाटतं की काही प्रश्न आहेत समाजाचे, त्या प्रश्नांची उत्तरं प्रशासनाने द्यायला हवीत. त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिला प्रश्न असा आहे, कुणबीचे प्रमाणपत्र काढताना केवळ वंशावळ अफिडेव्हिट ती मान्य करणार का. शिरूर तालुक्यामध्ये गावनिहाय कुणबीच्या नोंदी लिस्ट मराठीमधून मिळाली, तर ती आपल्या खेड तालुक्यात का नाही मिळत. वंशावळ जोडताना वंशावळीतील संबंध सिद्ध करण्यासाठी लागणारे जुने पुरावे, जे जुने 7 बारे असतील, मोडी लिपीतील नोंदी असतील, यांचे प्रत्येक गावातील त्यांचे डॉक्युमेंट आहे ते तलाठ्यांकडे का सुपूर्द करू नये आणि त्यांची मराठीत यादी तहसीलदारांकडनं जे प्रमाणित करून गावाला का मिळू नये. बोरदरा येथे 80 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांचे चिरंजीव अक्षय अढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर व पदाधिकारी उपस्थित होते. मांजरेवाडी धर्म तालुका खेड येथील ग्रामदैवत धर्मनाथ महाराजांची बीज यात्रा उत्साहात पार पडली. सुमारे 25,000 भाविकांनी यात्रेनिमित्त देवाचे दर्शन घेतले. सकाळी देवाला हारतुरे आणि मांडव डहाळे आणि पूजा होऊन यात्रेला सुरुवात झाली. 2 दिवस सुरू असलेल्या यात्रेनिमित्त आदल्या दिवशी आंबील बीज व दुसऱ्या दिवशी भरबीज भरली होते. सुमारे 25,000 भाविकांनी यावेळी देवाचे दर्शन घेतले.
खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीच्या अनुषंगाने चाकण नगर परिषदेने चाकण येथील संग्रामदुर्ग किल्ल्याची पाहणी केली. पालिकेने पुरातत्व विभागात संग्रामदुर्ग किल्ला या ठिकाणी स्वच्छता अभियान, पथदिवे, किल्ला खंदक स्वच्छता यांसह सुरक्षा रक्षक नेमणूक तसेच किल्ल्यात दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची शासकीय पद्धतीने जयंती साजरी करण्यासाठी नाहरकत परवानगी भेटावी यासाठी पत्र दिले. सोमवारी 12 फेब्रुवारी रोजी चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदीप छिद्रावार यांनी नगर परिषद सर्व विभाग अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासोबत किल्ला पाहणी केली. याप्रसंगी ॲडव्होकेट निलेश गडपाटील, ॲडव्होकेट किरण झिंजुरके, राहुल वाडेकर आदी उपस्थित होते. प्राचीन काळात युद्धात आणि रणांगणावर वीरमरण येणे हे भारतीय संस्कृतीत अत्यंत अभिमानाचे लक्षण मानले जात होते. रणांगणावर मरण आलेल्या वीरांची स्मारक वीरगळाच्या रूपाने गावोगावी उभारली गेली आहेत. अशीच काही वीरगळ चाकण, तालुका खेड या भागात आजही पाहावयास मिळतात. शेकडो वर्षांनंतरही अज्ञात वीरांच्या कहाण्या सांगणारे वीरगळ चाकणच्या किल्ल्यात देखील दिसून येतात. यातील अनेक वीरगळ भलेही फारसे कलात्मक नाहीत, मात्र त्या निर्जीव दगडाला स्वतःचा जिता जागता इतिहास आहे. चाकण पालिकेने या किल्ल्याची पाहणी केली त्यावेळी हे वीरगळ दिसून आले. याबाबत इतिहास अभ्यासक राहुल वाडेकर यांनी माहिती दिली. म्हणजे यादव काळामध्ये पूर्वी चाकण हा यादव काळाची एक अमूल्य भेट होता. यादव काळामध्ये चाकणमध्ये जे काही सैनिक त्यांच्या युद्धांमध्ये शहीद झाले, तर आपल्याकडं आत्ता जशी अमर जवान ज्योती आहे तशी त्या काळामध्ये ज्योत वगैरे नसती, परंतु ज्या ठिकाणी तो जवान शहीद झाला त्यावेळेस तिथे सती जाण्याची जी प्रथा होती, तर ही जी स्त्री आहे, ही स्त्री जी आहे म्हणजे महादेवाला प्रमाण म्हणून या सैनिकासाठी सती गेली आणि त्यानंतर त्या सैनिकाच्या आणि त्या सती स्त्रीच्या म्हणजे इथं पूर्वी आपण कसं म्हणतो सैनिक गेला फक्त, पण फक्त सैनिक गेला का, त्यांनी फक्त सैनिक टाकला असता, मग लढाई आणि सैनिक टाकला असता, परंतु नाही, त्याचं संपूर्ण कुटुंब ह्या देशाच्या रक्षणासाठी शहीद झालं. मग ते जे शहीद झालं त्याच्यासाठीची जी काही एक आठवण राहावी आणि त्याची पूजा व्हावी म्हणून ही वीरगळ, अशा वीरगळी आपल्या गावामध्ये अजून जी काही आपलं मोठं वडाचं झाड आहे, पिंपळाचं झाड आहे, आमचं दुकानाच्या समोरच्या माणिक चौकामध्ये तिथे एक वीरगळ आहे. त्यानंतर आपलं श्री दत्त मंदिर आहे, तिथे एक वीरगळ आहे. त्यानंतर आपल्या पुलापाशी तर आहेच आहे, पण गणेश शेटे यांचं जे घर आहे तिथं एक पारंपरिक श्री विठ्ठलाचं मंदिर आहे, तिथं पूजेमध्ये आहे. अशा जवळजवळ 12 वीरगळी आपण लोकेट करून ठेवल्यात की ज्या आपल्याला माहिती आहे. आता आपलं जे काही संग्रहालय होणार तिथं समोर, त्यावेळेस या सगळ्या वीरगळी तिथं ठेवल्या जाणार. ती समोरची जी मूर्ती आपण आत्ता पाहिली, ती मूर्ती श्री विष्णूंची, आपण ही मूर्ती बनवल्यानंतर जुनी मूर्ती आपण यांना हे करणार होतो, डिझॉल्व करणार होतो, ती पाण्यामध्ये वाहून देणार होतो. परंतु त्याच दरम्यान मुंबई विद्यापीठाचं अँथ्रोपॉलॉजी डिपार्टमेंट, अँथ्रोपॉलॉजी आम्ही कधी शब्दही ऐकला नव्हता आणि विषय असतो हेही माहीत नव्हतं. अँथ्रोपॉलॉजी डिपार्टमेंटचं डीन डॉक्टर काळे म्हणून आले होते किल्ला पाहिला आणि त्यांनी काही गोष्टी सोबत आणल्या होत्या. तर त्यांच्याकडे जी काही चित्र होती त्या चित्रांमध्ये ह्या श्री विष्णूंच्या मूर्तीचा एक फोटो होता. त्याचबरोबर आपल्याकडे जी यज्ञवराची मूर्ती आहे श्रीचक्रेश्वरला, त्या यज्ञवराच्या मूर्तीचा एक फोटो होता आणि एक कुर्म मूर्ती एक आहे अजून मोठी. अशा 3 फोटो होते. त्यांना म्हटलं की हे 2 इथं आहे आणि बाकीचं सगळं श्रीचक्रेश्वरला आहे. तर त्यांना म्हटलं की मग आता आम्ही हे काय करायचं. ते म्हटले आपण कपाळ करंटे ठरलो असतो आपण जर ती पाण्यात वाहून दिली असती तर. मग त्या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की जी काही अँथ्रोपॉलॉजीचे जे काही विद्यार्थी आहेत किंवा आर्किओलॉजीसाठी जे काही नवीन विद्यार्थी तयार होतात त्यांच्यासाठीचा अभ्यासाचा फार मोठा हा ठेवा आहे. मग आपण ती विसर्जित नाही केली, ती तिथंच ठेवली. बरं, इतरांच्या दृष्टिकोनातून ती म्हणजे आत्ता तशी हे नाही आहे, पण आपल्यासाठी जे कळती लोक आहेत त्यांच्यासाठी ती फार प्रेशियस आहे. म्हणजे जर का आपण म्हटलं की इथून मागं आपलं जे काही बाहेरच्या देशातल्या लोकांनी नेलं ते त्यांनी फक्त सजावटीसाठी नव्हतं नेलं. त्या काळामध्ये हे बनवण्यासाठी यांनी किती प्रगत तंत्रज्ञान वापरलं असेल भारताने, या सगळ्या गोष्टींचा अंदाज लावण्यासाठी त्यांनी ते नेलं होतं. मग आपण आपलाच जर कस्टडी पुसून टाकला. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.